दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलींना साधं ठिय्या आंदोलन तसंच फक्त निदर्शनांचा भाग न मानता ते सरकार बदलण्याचा कट असल्याचा मोठा दावा केलेला आहे। हा कट बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेल्या दंगलीच्या कटासारखा होता असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। सीएए विरोधातील आंदोलनाचा वापर करून दंगल उठवून भारतामधील सरकार बदलण्याचा कट रचण्यात आलेला होता। यावेळी निदर्शनं करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडे काठ्या आणि ॲसिडच्या बाटल्याही होत्या, जे मोठ्या हल्ल्यासाठी वापरण्यात येणार होते असं पोलिसांचं म्हणणं आहे। तसंच ही घटना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान घडली। दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम, मिरान हैदर, गल्फिशा फातिमा आणि अन्य आरोपींना देशद्रोहाचा कट रचल्याचा आरोप करत त्यांचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आरोपींनी सहकार्य केलेलं नाही आणि त्यामुळे खटला उशिरात आहे असं पोलीस अतिरिक्त महाधिवक्ता एस.व्ही. राजू यांचं म्हणणं आहे। पोलिसांनी उमर खालिद याला देशद्रोहाचा कट्टर समर्थक म्हटलाय। त्याचबरोबर या दंगलीसाठी काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा आरोपही पोलिसांनी केलेला असून ईडी पैशांचा माग काढण्याचा प्रयत्न करताना दिसते। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील जामीन याचिकांवर सुनावणी करत असून पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांवर गंभीर तपास केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।